पूसद विधानसभा में विकास कार्यों की कमी की आलोचना करते हुए पूर्व समाज कल्याण आयुक्त माधवराव वैद्य और यवतमाल जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के उपविभागीय अध्यक्ष अनुकूल चौहान ने विधायक इंद्रनील नायक पर परियोजना और विकास कार्यों पर ध्यान नहीं देने का इल्जाम लगाते हुए एनसीपी शरद पवार गुट की उम्मीदवारी की इच्छा जताई है। आपल्या पुसदमध्ये एवढा कापसाचं आपण म्हणतो की इथे कापूस पांढरं सोनं म्हणून आपण त्याला म्हणतो, इथे एवढा कापूस पिकतो आणि आपली सूतगिरणी बंद होते आणि ते जसं बंद होते ती चालू केल्या जात नाही आहे, ती जागा विकून टाकल्या जाते। म्हणजे मला एक समजत नाही की आपण जनतेसाठी आपण थोडंसं हे काम केलं पाहिजे। जनतेचं काम सोडून आपले खिसे भरण्याचं काम किंवा आपलं हे करण्याचं काम लोकप्रतिनिधींनी करू नये, ही एक फार माफक अपेक्षा समाजाची असते किंवा जनतेची असते। लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर त्यांनी जे काही माळ पठारावरची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढ्या वर्षापासून आहे। आदरणीय वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेब इथं आपले मुख्यमंत्री होते आणि एवढा काळ मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी जे काही कामं केली आहेत ती अतिशय चांगली कामं होती, परंतु त्यानंतर कामं अजिबात झाली नाही आहे आणि जनतेला असं गृहीत धरलं जाते की बाबा आम्ही कसंही करून आम्ही निवडून येतो, काही जरी झालं तरी जनता काही आमच्याकडे आम्हालाच निवडून देते। हे फार चुकीचं आहे। जो आमदार किंवा जो लोकप्रतिनिधी जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडवत नाही, त्या लोकप्रतिनिधीला जनतेतून खाली ओढलं पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत। शेवटी प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून शेतकऱ्यांनी स्वतः वर्गणी करून आपल्या शेतापर्यंत पांदण रस्ते नेलेले आहेत। जे काम प्रशासनाने केले पाहिजे, जो काम शासनाचा आहे, तो काम लोकप्रतिनिधीच्या कुठेतरी दुर्लक्षामुळे, कुठेतरी त्यांच्या निष्काळजीपणामुळे, प्रशासनावर पकड नसल्यामुळे हे काम शेतकरी स्वतः वर्गणी करून करत आहे। बरेच असे गाव आहेत जिथे स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते नाही आहेत। लोकांना ने-आ करण्यासाठी एखाद्या नदी खोऱ्यातून ती अंत्यविधी तिथून न्यावी लागत आहे। या सगळ्या भावनात्मक विषय झाले, हे मूलभूत गरजाच इथे पूर्ण होत नाही आहे। आपण शिक्षणाची पंढरी वगैरे हे जे म्हणत होतो, हे भूतकाळाच्या गोष्टी झालेत। मी परत म्हणेन, भूतकाळाच्या गोष्टी बंद करून आजच्या युवकाला त्याच्या भविष्यात काय तुम्ही देणार या विषयावर आपण बोललं पाहिजे। त्या विषयावर कोणी बोलताना दिसत नाही।